The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नहि वेरेण वेराणि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागताने आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय आर्य उपोषथ दिनी आपल्या नागपुरातील सुगतनगर तथा नागार्जुन कॉलनी परिसरातील आमच्या आई मंदाई जनार्दन भोतकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या निमंत्रणास मान देऊन आज पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, त्याचबरोबर ज्यांनी आताच आपणास धम्मदेशना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि आयुष्यमती धम्म उपासिका प्रियंशा अक्षय क्षीरसाठ या दोघा उभयंतांच्या बालकाचा नामकरण या ठिकाणी संपन्न होत आहे, तेव्हा संपूर्ण क्षीरसाठ परिवार, भोतकर परिवार, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, पाहुणे मंडळी तथा आपल्या परिसरातील धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। प्रियंशाताई अक्षय क्षीरसाठ यांचं हे बाळ, हेच बाळ आहे, शांतपणे झोपून आहे आणि निश्चितच ते झोपेमध्ये बुद्धाची वाणी श्रवण करीत आहे। जर कधी ते रडलं असतं तर मग काही खरं नसतं, कारण आम्ही कार्यक्रमाला जातो बऱ्याच ठिकाणी तर बापा ते विचारूच नका, मुलं फार रडतात आणि मग ते सर्वांनाच अडथळा निर्माण होतो। पण आम्ही आलो तेव्हापासून पाहतोय हा बाळ झोपलेला आहे आणि त्याचं नामकरण आज होत आहे। आमच्या भोतकराईंची फार इच्छा होती, येईपर्यंत त्यांना वाटत होतं बापा खरं येतात की नाही बनते आणि त्यांची श्रद्धा, त्यांची धार्मिकता, त्यांचं पुण्यकर्म की भिक्षू संघ त्यांच्या निवासस्थानी आला। हा घरगुती कार्यक्रम जरी असेल तरी त्यांनी संपूर्ण भिक्षू संघाला चिवर परिष्काराचं दान देऊन महान पुण्य संपादन केल्या जात आहे।
तेव्हा प्रवचनाच्याच प्रारंभी आपण प्रियंशाताई अक्षय क्षीरसाट यांच्या बाळाचं नावही ठेवूया. सायंकाळी तर प्रोग्राम होईलच होईल, पण मी आता विचारलं त्यांना तर त्यांनी डायरेक्टली नावच लिहिलं इथे. तुम्हालाही सर्वांना माहीत असेल नसेल, पण अत्यंत सुंदर असं नाव आज ह्या बाळाला देण्यात येत आहे. बौद्ध धम्मातील आणि बौद्ध संस्कृतीतील एक ऐतिहासिक नाव आज क्षीरसाट परिवारातील या सुपुत्रास प्राप्त होणार आहे. त्याचा नावाचा मी जयघोष करेल. तेव्हा प्रथमतः आपण 3 वेळा साधुकाराने त्याच्या नावाचं स्वागत करायचं आहे. पुन्हा दुसऱ्यांदा मी नावाचा जयघोष करेल, तेव्हा मात्र टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण बाळाच्या नावाचं आणि दोन्ही परिवाराचं अभिनंदन म्हणून टाळ्याच्या गजरांमध्ये स्वागत करायचं आहे. ठीक. तर आज प्रियंशाताई अक्षय क्षीरसाट या दोघा उभयंतांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या बाळाचं नाव मौर्य असं ठेवण्यात आलेलं आहे. आपण साधुकाराने आजपासून क्षीरसाट परिवारातील हा बालक मौर्य याच नावाने ओळखल्या जाईल. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये बाळाच्या नावाचं अभिनंदन करावं, स्वागत करावं. एवढं सुंदर नाव आहे बघा, युनिक नाव आहे. आणि हे खरं तर ज्यांची सत्ता आपल्या देशामध्ये, जेव्हा आपला देश जम्बूद्वीप होता, प्रचंड म्हणजे आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हा संपूर्ण जो प्रदेश होता, ज्यांच्या आधिपत्याखाली होता, ते घराणं म्हणजे मौर्य घराणं होतं. आणि मौर्य घराणं हे बुद्ध शासनासाठी मोठं काय म्हणू त्याला, एक आधार बनलेला आहे. म्हणजे बुद्ध धम्म भारतातून जगभरामध्ये प्रसारित करण्यासाठी सर्वात प्रथम जर कोण कारणीभूत ठरला असेल, आज आपण पाहतो आहे बुद्ध धम्म उगम पावला भारतामध्ये. भगवान बुद्धाचा जन्म, त्यांचं ज्ञानप्राप्ती, त्यांचं महापरिनिर्वाण, त्यांचा पहिला उपदेश आणि सर्वच उपदेश आणि त्यांचा पूर्ण जीवनाचा प्रवास जो आहे तो जरी भारतामध्ये झालेला असला, तरी मात्र भगवान बुद्धांच्या नंतर जेव्हा सम्राट अशोकांचा जन्म झाला, तेव्हा सम्राट अशोकाने स्वतःपासून बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराला सुरुवात केली. आणि ती म्हणजे स्वतःची एक मुलगी संघमित्रा नावाची, तिला भिक्खुनी बनवलं. म्हणजे त्यांची पण परवानगी होती त्या मुलीची, आणि माता पित्यांची पण होती, त्या पतीची पण होती. आणि एक मुलगा ज्याचं नाव महेंद्र होतं, सम्राट अशोकाचे हे दोन्ही मुलं त्याने भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये दान दिले. दान म्हणजे असेच नाही दान दिले, म्हणजे स्वभावाने बरोबर नव्हते म्हणून नाही दान दिले. बापा आमच्याकडे तर आता कोणी पोरग बरोबर वागत नसेल तर याला घेऊन जाता का म्हणते. म्हणजे जन्माला तुम्ही घालायचं आणि तुमच्याच्यानं ते सुधारलं नाही, तुमचं लक्ष नव्हतं म्हणून तर भंतीजींना म्हणायचं बापा याला घेऊन जाता का तुम्ही. ते आमच्याकडे येऊन जर सुधारला नाही तर मग भंतीजीच बरोबर नाही म्हणायचं. म्हणजे झालं, दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवायचं आपलं ओझ आणि झालं. तर असं सम्राट अशोकाने केलेलं नाही आहे. त्याने शुद्ध चित्ताने हेतूने आपली दोन्ही मुलं भिक्खू भिक्खुणी संघामध्ये दान दिली. तर त्यांचं जे घराणं होतं, त्यांचं जे नाव होतं, त्यांच्या कुळाचं नाव जे होतं ते मौर्य होतं. माहिती आहे तुम्हाला, मौर्य साम्राज्य होतं. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं साम्राज्य जर कोणाचं होऊन गेलं असेल तर ते मौर्य साम्राज्य होतं. आणि मौर्य साम्राज्याने बुद्ध धम्माला आधार दिला. आणि विदेशामध्ये जो आज बुद्ध धम्म दिसतो आहे तो सम्राट अशोकाच्या मुळेच आहे. आणि त्यामुळे त्या मौर्य घराण्याचं नाव आपल्या या बाळाला दिलाय. त्यामुळे खरोखर मी प्रियंशाताई आणि अक्षय यांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करावं. कारण बऱ्याच ठिकाणी नामकरण धम्मसंस्काराला आम्ही जातो तर बाप्पा ते पिक्चर मधले, सिरियल मधील लय नाव ठेवतात लोक. आम्ही विचारतो बाहेर कोणाचं नाव आहे, तर मग आता ते त्यांना वाटते बा आता विचारलं तर मग सांगावं, तर तसं सांगतात. मग बा कोणत्या हिरोचं आहे का, हिरोईनचं आहे का, कोणाचं आहे. नाव असावं पण ते नाव अर्थपूर्ण असावं, त्या नावाला इतिहासही असावा. ते नाव त्या बाळाला, त्या घराला, त्या माता पित्याला साजेसं असावं. ते बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याचं जेव्हा नाव घेतलं जाईल हे मौर्य, तर त्यालाही वाटेल माझं नाव काहीतरी वजनदार आहे. कारण पहिला काळ आपण पाहतोय आपले आजी आजोबा पंजोबाचे नाव एकदम खतरनाक होते. म्हणजे ते नाव म्हणजे त्यांना शिवी दिल्यासारखे होते बिलकुल. म्हणजे ते मुद्दाम म्हणून हेतुपुरस्सर तसं नाव ठेवल्या जायचे त्यांना, कारण चांगले नाव पण ठेवू शकत नव्हतो अशी तेव्हा परिस्थितीच होती.
नाही का. बाबासाहेबाच्या पुण्यामुळे आता सगळं काही बदललंय. चांगलं बंगला, गाडी, काय 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 नोकरी. आता हे मोरीचा पप्पा तर कुठल्या चॅनलला म्हणते, UCN न्यूजला आहे. दिल्लीला पण ते न्यूज चॅनलला होते आणि इथे पण आता ते काम करतात. तर त्यांचा हा सुपुत्र निश्चितपणे त्याच्यामध्ये सम्राट अशोकाचे गुण दोघांनीही उतरावेत. म्हणजे अर्थातच त्याला तुम्ही धार्मिक बनवावं. त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा कशी राहील, बाबासाहेबांचा विचार त्याला कसा दिला जाईल, सम्राट अशोकांचा विचार त्याला कसा दिला जाईल, तो सर्वांग सुंदर सर्व अर्थाने ज्ञानी कसा बनेल, ह्यासाठी मात्र आई वडिलांनी चाणाक्ष राहून, सतर्क राहून, सावध राहून आपल्या बाळाला बालपणातच बाळ कडू पाजला पाहिजे. नाही तर मी आता आलो होतो, मला माहित नाही कोणाचा पोरगा होता, तर ते मोबाईल मध्ये असत. आम्ही आलो, उभं राहिलो, ते मोबाईल मध्येच काहीतरी करत होते. ती आई तिथे बसली होती. म्हटलं आई सांगा तर याला बाबा तिकडे बसायला. मग नंतर सांगितलं तिथे मोबाईल मध्ये एवढे वेडे झालेत बघा मुलं. तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. जरी मायबापाला लाड वाटत असेल की मोबाईलचं सर्व समजते, हे लावता येते ते लावता येते वगैरे वगैरे, पण हे तेवढंच घातक आहे मोबाईलचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लहान लेकरांच्या साठी मोबाईल फार घातक असतो. आणि म्हणून मुलांना चांगले संस्कार देणे हे फार गरजेचं आहे. तर त्यासाठी माता पिताही चांगले असायला पाहिजे असं आम्ही नेहमी सांगतो. तुम्ही प्रवचन ऐकणारे आहात. आई आमच्या प्रवचन ऐकतात नेहमी द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून आपल्या, आणि त्यामुळेच आम्हाला इथे निमंत्रण दिलंय. तेव्हा छोटासा उपदेश तुम्हाला देतो. बाळाचं नाव निश्चितच तुम्हाला सर्वांना आवडलंच असेल, कारण ते आवडणारच नाव आहे मौर्यचं, आणि त्यामुळे नाव फिक्स झालं. छोटासा उपदेश तुमच्यासाठी. तर बघा, जीवन फार सुंदर आहे, जीवन अत्यंत सुंदर आहे, पण माणसागणिक ते अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येकावर अवलंबून आहे की सुंदर आहे की नाही. ऍक्च्युअल मध्ये सुंदरच आहे, कारण ज्यांना 2 डोळे दिले आहे, ज्यांना 2 हात दिले आहे, ज्यांना बुद्धी दिली आहे, ज्यांना 2 चांगले पाय दिलेले आहे, ज्यांना अन्न पचते, ज्यांना झोप येते, ज्यांना बोलता येते, ज्यांना ऐकता येते, तर अजून काय पाहिजे. सर्वच आहे ना. तर जीवन सुंदरच आहे, जीवन चांगलंच आहे, जीवन अनमोलच आहे, पण डिपेंड आहे ते आपल्या स्वभावावर. खरोखर पाहिलं तर म्हणजे निसर्गदत्त आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला मनुष्य जन्म तर प्राप्त झाला, पण त्या जीवनाचं सोनं करायचं की कोळसा करायचा हे कुणावर अवलंबून आहे. आपण माणसं जिंकणारे आहोत की माणसं तोडणारे आहोत हे कोणावर अवलंबून आहे. आपल्यावर अवलंबून आहे. दूरची माणसं आपली करायची, जवळची करायची की जवळची माणसं दूर लोटायची स्वभावामुळे हे कोणावर अवलंबून आहे. आपल्यावरच अवलंबून आहे. हे दुसरं कोणावरती अवलंबून नाही. याच्यासाठी कोणाचा शाप, कोणाचं वरदान, कोणाचा आशीर्वाद याची काही गरज लागत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा जो धम्म आहे ना, तो मनुष्याच्या आचरणाला सुरळीत करण्यासाठीचा उपदेश करत असतो. जसं की अंगुलीमाल बदलले भगवंतामुळे, नाही का. अनेक लोकांची उदाहरणं आहेत बौद्ध साहित्यामध्ये, आणि त्यामुळे भगवंताने पण सांगितलं जीवन हे अत्यंत सुंदर आहे, ते अनमोल आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे तशा प्रकारे. त्यासाठी आपल्या वाणीवर आपला संयम असायला पाहिजे. ती कशी, कुठे, किती वापरायची आहे याचं गणित समजलं पाहिजे. हे मन दिलंय, त्या मनाने कोणाबद्दल कसा किती विचार करायचा आहे याचं ज्ञान असायला पाहिजे. हे शरीर दिलंय, याचा कधी कुठे कसा वापर करायचा आहे ह्याचं ज्ञान असायला पाहिजे. ह्याचं ज्ञान ज्यांना आहे खरं तर तेच लोक सुखी राहू शकतात, आणि हे असून याचं ज्ञान ज्यांना नाही आहे त्यांच्या एवढं दुःखी या जगामध्ये दुसरं कोणी सापडणार नाही तुम्हाला. म्हणून जीवन सुंदर आहे असं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर आम्ही जरा उद्बोधक दृष्टांत देऊन कधी कधी उपदेश करत असतो. आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की जीवन हे आईस्क्रीम सारखं आहे. बघा, आईस्क्रीम माहिती आहे तुम्हाला. बापा, तुम्हाला काय आईस्क्रीम कशी माहित नसेल. आईस्क्रीम तर सर्वांनाच माहिती आहे. तर आईस्क्रीमची खासियत अशी असते की टेस्ट केली तरी विरघळते आणि वेस्ट गेली तरी विरघळते. बघा, म्हणजे बा आणली आपण आईस्क्रीम, इथं ठेवली आहे, आता ते खाण्यासाठी जर कोणी उचलली आणि खात आहे तर खाताना टेस्ट करताना जिभेलाच लावावं लागते. म्हणजे जिभेला लावली म्हणजे विरघळली. ही जीभ गरम आहे ना आपली, त्या गरमीच्या स्पर्शामध्ये गेली की लगेच ते विरघळते. म्हणजे टेस्ट केली तरीही विरघळते आणि वेस्ट गेली, वाया गेली तरी विरघळते. तुम्ही बघा कधी आईस कांडी असेल, आईस्क्रीम असेल किंवा जे काही खाता तुम्ही, ते जर थंड फ्रीज मधलं बाहेर काढून ठेवलं आणि त्याचा वापर जर केला नाही तर ते विरघळते. बघा, जीवन असंच आहे. दिलंय आपल्याला प्रत्येकाला सारखं, पण त्याला टेस्ट करतोय
की वेस्ट करतोय हे पण कोणावर अवलंबून आहे. जर टेस्ट करत राहिलो, त्याचा योग्य उपभोग घेत राहिलो योग्य प्रकारे, तर हे जीवन खूप आनंद देते आपल्याला, प्रसन्न ठेवते आपल्याला, एकदम खुश ठेवते, चेहऱ्यावर हास्य ठेवते आपल्या. त्याचा योग्य वापर केला तर, म्हणजे या तोंडाचा, मनाचा आणि शरीराचा योग्य वापर केला की आपण प्रसन्न आहे. आणि जर हे वाया घालवलं, बिलकुल हिंसा करते, चोरी करते, व्यभिचार करते, खोटं बोलते, दारू पिते, तंबाखू खाते, मारते, कोणाला शिवीगाळ करते, कोणाला ठकवते, फसवते, त्रास देते, परेशान करते, तर ते जीवन वेस्ट व्हायला जाते बघा. मग आपण आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा जर असा आपला वाईट स्वभाव असेल तर जिंकू शकत नाही बघा. आणि कितीतरी घरांमध्ये असं आहे, म्हणजे रक्ताची नाती आहेत खरी, परंतु स्वभाव बरोबर नसल्यामुळे, मन मिळावू प्रेमळ स्वभाव नसल्यामुळे, दयाळू कनवाळू मयाळू स्वभाव नसल्यामुळे, दुसऱ्याचा विचार न करण्याचा स्वभाव असल्यामुळे आपल्या माणसापासून आपलीच माणसं दूर जाऊ शकतात. आणि स्वभाव जर चांगला असेल तर दूरची माणसं जवळ येऊ शकतात. माणसंच काय तर प्राणी पण जवळ येऊ शकतात. हे जीवनाचं गणित आहे. म्हणून आपण जगाला काय देतोय, आपण जीवन जगताना जगाला काय देतो, इतरांना काय देतो, यावर अवलंबून आहे बऱ्याच गोष्टी. आपल्याला काय भेटते ते, इतरांना जर आनंद दिला तर होऊ शकते की आपल्यालाही आनंद मिळेल. इतरांना सुख वाटलं तर होऊ शकते आपल्यालाही सुख मिळेल. इतरांना स्माइल करून हास्य ठेवून जर बोलत राहिलात तर होऊ शकते समोरचे पण तशीच आपल्याला स्माइल देऊन बोलतील, नाही का. सगळ्या बाबतीमध्ये कोणाला मदत करत राहिलात तर होऊ शकते अपवाद वगळता की लोक पण तुम्हाला मदत करतील. कुणाला खाऊ पिऊ घालणारा स्वभाव असेल तर होऊ शकते तुम्हाला तसेच लोक भेटतील. कारण भगवान म्हणाले की प्रत्येक कर्माचा परिणाम जशास तसा आहे, फक्त त्याचा परिणाम आज मिळेल की उद्या मिळेल की कधी मिळेल हे सांगता येत नाही. ते कर्माच्या पावरवरती, ऊर्जेवरती डिपेंड आहे म्हणाले भगवान बुद्ध. पण हे निश्चित आहे की जसं कर्म आपल्याकडून घडत राहील त्याचा तसा परिणाम आपल्याला आज नाही तो कल, कल नाही तो परसो मिलेगा ही मिलेगा, हे बुद्धाचं वचन आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण जगाला काय देतो. खरं तर तुम्ही गृहस्थ आहात, भगवंताने अनेक उपदेश गृहस्थ लोकांच्यासाठी पण केले. आज आम्ही लोकांकडे पाहतोय, आपण पण पाहत असाल, आज लोकांकडे श्रीमंती भलेही भरपूर प्रमाणात आली आहे, शिक्षण भरपूर प्रमाणात आलेलं आहे, परंतु माणसं माणसांपासून दूर चाललेली आहेत. माणसं माणसांना ओळखायला तयार नाही. मी आता सकाळी एक न्यूज पाहिली, त्या उत्तर प्रदेशमध्ये एक फार मोठा साहित्यिक, प्रचंड श्रीमंत असलेला साहित्यिक मरण पावला बघा. आत्ताची गोष्ट आहे, लेटेस्ट न्यूज आहे. आणि तो 9 महिन्यांपासून वृद्धाश्रमामध्ये होता आणि तो मेला. त्याचा अंतिम संस्कार झाला आणि अंतिम संस्काराला ना मुलगा आला, ना त्याची सून आली, ना मुलगी आली बघा. त्याला टाकून दिलं होतं. आणि प्रचंड श्रीमंत माणूस, करोडोची संपत्ती त्याच्याकडे होती आणि ती संपत्ती पण मुलं घेऊन गेले. मुलगी पण वाट्याला आली नाही, सूनबाई पण वाट्याला आली नाही. ही विशेष म्हणजे अंतिम संस्कारालाही कोणी आलं नाही त्याच्या, ही विशेष बाब. आणि मनुष्य असा प्राणी आहे की जीवनभर मरमर 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 करतो, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं करतो. त्याच्यातला खरेपणा जो भगवंताने सांगितला तो लक्षात घेत नाही, त्याची जाणीव ठेवत नाही आणि वाहत जातो जीवनामध्ये, आपले विकार वाढवतो आणि स्वतःची फजिती करून घेतो बघा. सगळ्यांच्याच वाट्याला जरी असं येत नसेल, परंतु बऱ्याच लोकांच्या वाट्याला असे येते. म्हणून आपल्या लोकांना आपण वेळ द्यायला शिकलो पाहिजे. पहिली गोष्ट, बऱ्याच घरांमध्ये लोकांना वेळ द्यायला वेळच नाही बघा. पैसे आहे म्हणतात, पैसे ठेवलेत नाही म्हणतात, ते पैसे घेऊन तुम्हाला काय करायचं करा. पण पैसाच महत्वाचा आहे का? वेळही महत्वाचा आहे. पैसा पैशाच्या ठिकाणी महत्वाचाच आहे, नाहीये असं नाही आहे, पण वेळही महत्वाचा आहे ना. बायकोने नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला वेळ दिला पाहिजे, मायबापाने लेकरांना वेळ दिला पाहिजे, मायबाप म्हातारे झाल्यावर लेकरांनी मायबापाला वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही कितीही पैसेवाले असाल, कितीही शिकलेली असाल, पण तुम्ही जर आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नसाल आणि कुटुंबाचे होत नसाल तर जगाचं का कोण होईल मग? असं होतील काय? जे आपल्या लोकांचे होऊ शकत नाहीत ते जगाचे बिलकुल होऊ शकत नाही. म्हणून भगवंताने हे सुद्धा सांगितलं आहे की आपल्या लोकांना वेळ दिला पाहिजे. आपण जर वेळ दिला नाही तर दुसरे लोक वेळ देतात मग, आणि दुसरे लोकांनी वेळ दिला आपल्या लोकांना की ते गणित घरादाराचं बिघडवतात बघा. हा निसर्गाचा नियम ठरवला बघा. आपण जर आपल्या लोकांना वेळ दिला नाही
आपण हे लक्षात ठेवा तुम्ही, आपण जर आपल्या घरातील लोकांना वेळ दिला नाही, की एक वेळ येते आपल्या घरातल्या माणसांना दुसरं कोणीतरी वेळ देते, ते कोणी असो मग, आणि ती व्यक्ती समोरची जे कोण असेल ती बिघडवायला सुरुवात करते. खरं की खोटं? हे बिलकुल खरं आहे, तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे आपले मुलं असतील तर आई वडील असाल तुम्ही तर मुलांना वेळ द्या. असं नका म्हणू मला वेळ भेटत नाही, मला काम असते. काम कोणाला नाहीये, काम प्रत्येक. आणि शेवटी जगतोय कशासाठी? तुम्ही गृहस्थ आहात तर कशासाठी जगता? मुलाबाळांसाठीच जगता की नाही? उद्देश प्रत्येकाचा तोच आहे, कोणासाठी कमवतो म्हणतात. पण कमवणंच महत्वाचं नाही आहे, कमवणं कमवण्याच्या ठिकाणी महत्वाचं आहे, पण वेळही दिला पाहिजे. सुख दुःख वाटून घेतलं पाहिजे एकमेकांचं, नाही का? काही दुखतंय का, काही कमी जास्त आहे का, काही इमोशन्स असतात ते त्याचाही विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय आज हा व्यवहारिक उपदेश, की आपण वेळ द्यायला शिकलो पाहिजे. पैशानेच सगळ्या गोष्टी विकत भेटत नाही, तर वेळही दिला पाहिजे. आणि वेळ जर आपण इतरांना दिला तर इतर लोक किंवा म्हणजे घरातली लोक आपल्याला वेळ देऊ शकतात, म्हणजे प्रेमाची कदर होऊ शकते अपवाद वगळता. दुसरी गोष्ट, आपण जी संपत्ती कमवतो, संपत्ती असते ना आपली, तर भगवान बुद्ध म्हणाले त्या संपत्तीचा एकट्यानेच उपभोग घेत बसू नका. कारण संपत्ती ही नश्वर आहे, आणि संपत्ती तर नश्वर आहेच आहे, आपलं शरीरही नश्वर आहे. जरी आपलीच संपत्ती आहे, परंतु एक दिवस येतो त्या संपत्तीतून आपल्याला बेदखल केल्या जाते. भांडण जर झालं, वाद जर झाला, तर संपत्तीतून जिवंतपणात बेदखल करतात. नाही जिवंतपणी बेदखल केलं तर आपण गेल्यानंतर लगेच बेदखल होत असतो. प्रॉपर्टी संपत्ती इथेच राहते आणि आपण स्मशानात असतो, प्रत्येकाची गोष्ट. म्हणून संपत्ती फक्त आपली आहे म्हणून आपणच फक्त तिला उपभोगायचं नाही, तर असे कितीतरी लोक आहेत, असे कितीतरी जीव आहेत की त्या संपत्तीतील काही ना काही हिस्सा आपण त्या इतरांनाही वाटला पाहिजे. म्हणाले भगवंतानं तर सांगितलं संपत्तीचे किती हिस्से करा? 4 हिस्से करा म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही प्रवचन ऐकत असाल आपले तर. आपण जे संपत्ती कमवतोय ना त्याचे किती हिस्से करा म्हणाले भगवान? 4 हिस्से करा. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी वापरा म्हणाले भगवान. माता पिता आहे ना, जन्म दिला ना आपल्याला, त्यांना गरज आहे म्हातारपणामध्ये, ते आजारी पडतील, त्यांना कपडा लत्ता आहे, सुख दुःख आहे, सगळ्या गोष्टी आहे ना. तर जरी संपत्ती तुम्ही कमावली आहे, परंतु त्यातले 4 हिस्से करताना पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी, दुसरा हिस्सा तुमचं पत्नी मुलं बाळ जे काही आहे, नवरा बायको, तर यांचा सांभाळ करण्यासाठी वापरा. तिसरा हिस्सा जो सांगितला भगवंताने, तर तो इन्व्हेस्ट करण्यासाठी, म्हणजे साठवून ठेवा त्या. कारण कधी सुख आहे, कधी लग्न आहे, कधी दुःख आहे, कधी भविष्यात काहीही होऊ शकते. तर भगवंताने म्हणाले की ते आपल्या व्यवसायासाठी किंवा भविष्यामध्ये काही अडचण निर्माण होईल यासाठी तो बाजूला काढून ठेवा, तिसरा हिस्सा. आणि चौथा आणि शेवटचा हिस्सा भगवंताने सांगितलं अनाथ पिंडकाला सांगताना, की तो चौथा हिस्सा तुम्ही दानासाठी काढून ठेवा. 4 समान हिस्से करा म्हणाले संपत्तीचे. जर 4 हिस्से तुम्ही समान केले पाहिजे. 100 रुपये जर तुम्हाला दिवसाला मिळताय, तर 25 रुपये माता पित्याच्या सेवेसाठी तुम्ही बाजूला काढून ठेवले पाहिजे. बिलकुल, म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच खर्च करायचे नाही आहे, म्हणजे गरज नसेल तर, पण ते काढून तर ठेवले पाहिजे. उद्या भविष्यामध्ये अडचण निर्माण झाली तर कोणाकडे मागता? आणि होते असं किती तरी हॉस्पिटलमध्ये कोणीतरी ऍडमिट असते ना, आपल्याकडे काहीच नाहीये. तुम्ही बघा कधी हॉस्पिटलमध्ये जाऊन, आता तुम्ही तर मालामाल झाले, बाबासाहेबांनी मालामाल बनवलंय, पण तुम्ही कधी सरकारी हॉस्पिटलच्या मध्ये जाऊन पाहत राहा, समोर बसलेले लोक असतात, असं बारीक चेहरा असतो, रडत असतात, सांगतात की बा डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय आणि आमच्याकडे पैसे नाही. कोणाला कॅन्सर आहे, त्याला ते थेरपी घ्यायची आहे, परंतु पैसे नाही आहे म्हणते. मेडिकल सांगितलं डॉक्टरांनी, इंजेक्शन सांगितले आणि पैसे नाही म्हणते. बघा तुम्ही, शेती विकतात लोक, घर विकतात लोक. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं संपत्तीचे 4 हिस्से करून ठेवत राहा. पहिला माता पित्याच्या सेवेसाठी, समजा 100 रुपये दिवसाला कमवतोय तर 25 रुपये माता पित्याच्या सेवेसाठी काढून ठेवा. 25 रुपये तुमचे पत्नी मुलं बाळ बायको, त्यांना काय आहे, काय कमी जास्त आहे, काय लागते काय नाही, रोजची पोटा पाण्याची आपल्या भूक भागवावी लागते, त्यासाठी 25 रुपये बाजूला काढून ठेवा 100 रुपयातले. त्यानंतरचे 25 रुपये जे आहे ते इन्व्हेस्ट करा ते. कारण उद्या एकदा तुम्हाला जर जास्त पैसे लागले, कुठली अडचण आली, काही एखादा मोठा आजार आला वगैरे वगैरे, तर तुम्ही तो तिसरा हिस्सा बाजूला साठवून ठेवा. आणि चौथा हिस्सा जो आहे, समजा 100 रुपयातले 25 रुपये, ते तुम्ही दान धर्मामध्ये वाटत राहा म्हणाले भगवान बुद्ध. का? तर दानाला पुण्य म्हणाले भगवान बुद्ध, आणि पुण्याला दान म्हणाले. आज बघा, आता बोधकर परिवाराच्या वतीने भिक्षू संघाला चिवर आदी दान देऊन महान पुण्य संपादन केल्या जात आहे, भोजन दान आदी दिलेलं आहे. तर हे महान पुण्य पण पाहिजे ना. पुण्याशिवाय काय आहे? भगवंताचा धम्म जो आहे,
सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सांगितलं भगवान बुद्धाने. पुण्य दानाला पुण्य, पुण्याला दान म्हणाले भगवान. आणि दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान, ह्या 3 आचरणिक गोष्टी सांगितल्या भगवान बुद्धांनी. ज्यांना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी व्हायचंय, अरहंत व्हायचंय, निर्वाणाकडे वाटचाल करायची आहे किंवा सुखी जीवन जगायचं आहे, तर भगवंताने हा मार्ग सांगितला. म्हणून 4था हिस्सा सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. गरीब असो आपण, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, आपण आपली संपत्ती अशा प्रकारे त्याची वाटणी करून, अशा प्रकारे त्याचे भाग करून आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे. आणि त्यानंतर भगवंताने म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आज सांगतोय की एक तर वेळेची वाटणी करा, म्हणजे दुसऱ्यांना वेळ द्यायला शिका. दुसरी गोष्ट संपत्ती. तिसरी गोष्ट सांगितली ज्ञान. आपल्याला जर धम्माच्या गोष्टी माहिती आहे, आपल्याला जर व्यवहारातल्या गोष्टी माहिती आहे, आणि जर आपल्यावर कोणी अवलंबून आहे, तर त्यांना तुम्ही ते ज्ञान देऊ शकले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. त्यासाठी स्वतः अगोदर ज्ञानी व्हावं लागेल म्हणाले भगवान. आपण जर ज्ञानी आहे तर इतरांना ज्ञान वाटू शकतो. आपण जर अज्ञानी आहे तर काय वाटणार आहे? बघा, जगामध्ये अज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे. बाकीचं सगळं येईल, शिवीगाळ करता येईल, मारझोड करता येईल, दुसऱ्याला नाव ठेवता येईल, हिनवता येईल, दुसऱ्याला लांछन लावता येईल, संशय करता येईल. कारण अवगुणाने भरलेले असतात ना काही लोक. मग अवगुणाने भरलेले असतील तर जगाला काय वाटतील? अवगुणच वाटतील. आणि जर आपल्याकडे गुण असतील चांगले, म्हणजे आपण ज्ञानी असेल, ज्ञान चांगलं असेल, तर आपण लोकांना ते वाटू शकतो. समजा कोणी वाईट वागते आहे तर त्याला सांगू शकतो, वाईट वागू नको बाबा, भगवंताने सांगितलंय की वाईट वागणं बरोबर नाहीये, चांगलं वागायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणून आपल्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा आपण वितरित केलं पाहिजे. ज्ञान वितरित केलं तर त्याचंही पुण्य आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून बघा, 2500 वर्षांची परंपरा आहे. आज आपण आता आमच्याद्वारे भिक्षू संघाच्या द्वारे धम्म शिकवल्या जातो, तो भगवंताकडून प्राप्त झाला ना. भिक्षू संघ अविरतपणे, अव्याहतपणे 2500 वर्षांपासून जगभरामध्ये आपला संपूर्ण परित्याग करून, सर्व काही त्यागून लोकांकडे जाऊन धम्माचं ज्ञान वितरित करतो बघा. आणि भगवंत म्हणाले, सब दानं धम्म दानं जिनाती. सर्व दानांना जिंकणारं दान कोणतं आहे? धम्माचं दान आहे. धम्माचं दान म्हणजे कोणतं दान? हा भगवंताचा उपदेश जेव्हा भिक्खूंकडून सांगितला जातो ना, त्याला धम्मदान म्हणतात. त्याच्यासारखं श्रेष्ठ दान कोणतंच नाही म्हणाले भगवान बुद्ध. कारण भगवंताची वाणी ऐकून लोकांमध्ये परिवर्तन होते, मन परिवर्तन होते, मत परिवर्तन होते. चांगले लोक वागायला सुरुवात करतात. शील समाधीचा अभ्यास त्यांना समजतो, दानाचं महत्व लोकांना समजते उपदेशाच्या माध्यमातून. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, ज्ञानही वितरित केलं पाहिजे, ज्ञानही वाटलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, 4थी गोष्ट तुम्हाला मी सांगेल की आपण जगाला, इतरांना, आपल्या लोकांना, परक्यांना आनंद वाटणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. काय वाटणाऱ्यांपैकी असलो पाहिजे? आनंद वाटणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आनंद आपल्या जवळच ठेवायचा नसतो, तर तोही वितरित करायचा असतो. आणि म्हणून आनंद जर वाटणाऱ्यांपैकी आपण असेल तर लोकही आपल्याला आनंद वाटतील. म्हणजे आपण लोकांना खरोखरच प्रेमाने बोलत असेल, आपुलकी जिव्हाळा लोकांबरोबर ठेवत असेल, तर लोक आपल्या बरोबर तसं वागतील ना, काही अपवाद वगळता. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं बघा की इतरांना आनंद वाटत राहा. कोणी भेटेल त्यांना जय भीम करा, चेहऱ्यावर स्माईल ठेवा. नाही तर आलं की कोणी खालीवर पाहायचं फक्त त्यांना. आणि ते पुढे गेले, लग्नात असं लय होते, आता आम्ही बसलेलो असतो वर, आम्हाला ऑब्झर्वेशन करायची सवय लागली म्हणजे ती चांगलीच सवय आहे. कारण लोकांकडून पाहायचे, लोकांचे गुण अवगुण, आणि लोकांना शिकवायचे. आता ही घटना तुम्हाला सांगितलेल्या माणसाची गेलेली, बरोबर की नाही? आता अभ्यास केला, ऑब्झर्व केला आपण, आणि सांगितलं तुम्हाला. आता प्रेरित करते ना लोकांना, कोणतीही गोष्ट ऑब्झर्व केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, लोकांना मोटिवेट केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. आणि म्हणून कधी कधी लग्नात जातो, असं बसतो आम्ही. आता कधी कधी वेळ असते, आता काही जास्त जात नाही आम्ही. आणि बसायचं असल्यावर तर बिलकुलच बसत नाही, निघून जातो आम्ही. लग्न ते लावतही नाही, काहीच नाही. कारण आपले लोक काही लग्नाच्या बाबतीमध्ये लय डेंजर आहे. तुमच्याकडे कसे आहे माहित नाही बापा, पण लय डेंजर आहे. सकाळी 11चं लग्न लावते 2-3 वाजता. एका ठिकाणी मागे लग्नाला गेलो आम्ही अक्षय, तर लग्नाची वेळ पत्रिकेत होती 11ची, आणि लग्न कितीला लागलं माहितीये? 5 वाजता. तर विहार जवळच होतं, तर मला घेऊन गेले बा गाडीतून. आणि मी गेलो तर मी जाताना ते त्यांचं ते वाजवतात, ते डीजेवर काय म्हणतात त्याला, वरात. ते वरात होती फार लांब त्या हॉल पासून. मी गेलो बा, ते म्हणे पण तिथे आता 5 मिनिटात घेऊन येतो म्हणे नवरदेवाला. म्हटलं बा ठीक आहे. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. मी म्हटलं माझा अभ्यास सोडून
ध्यान करायचं सोडून, प्रवचन करायचं सोडून, एडिटिंग करायची सोडून, गोळ्या औषध घ्यायच्या सोडून, लग्नाला आलो आग्रह केला म्हणून तुम्हीच पाहिजे तुम्हीच पाहिजे. एक तर म्हणते तुम्हीच पाहिजे म्हणते, आणि तुम्ही पाहिजे म्हणते तर तसा सन्मान करावं का नाही? मग कोरडच म्हणते तुम्हीच पाहिजे म्हणते. हो बाबा, पण त्याच्यात अटी शर्ती काही असतात का नाही? अटी आणि शर्ती असतात ना त्यामध्ये, पण ते नाही म्हणते. अटी शर्तीचं काही माहित नाही आम्हाला, पण त्याचा काही विचार नाही. घेऊन गेलं बा 15-20 मिनिटं थांबलो, आणि एक जण ओळखीचं होतं ते त्यांना फोन केला. म्हटलं बा नवरदेव हॉलमध्ये यायला किती वेळ लागेल? म्हणतेजी म्हणे अजून भरपूर वेळ लागते म्हणे, पोरं दारू पिऊन नाचू लागले म्हणे आणि नवरदेवाला काय सोडत नाही. आता मी म्हटलं बा दारू पिऊन जर ते स्वतः नाचत असतील आणि एखाद्या वेळेस त्या नवरदेवाला पाजली असेल दारू, तर ते लग्न लावून घेते की नाही काय माहिती. तर त्याच्यामुळे त्या लग्नवाल्याला मी सांगितलं बा मी काय बसत नाही, तुम्हाला राग येऊ तुम्ही मला वंदो अथवा निंदो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी माझा वेळ वाया घालवणार नाही. मी आशीर्वाद देतो, विहारात जाऊन मंगल मैत्री करतो. नवरी नवरदेवाचं नाव मला माहितीये, तुमच्या परिवाराचं आडनाव मला माहितीये. मी ध्यानाला बसतो सकाळी आणि मग मंगल मैत्री करतो त्यांच्यासाठी. आता मात्र इथं थांबत नाही. एक तर गरमीचे दिवस हो, आणि लोकांना फॅन लावले हो, आमच्यासाठी काहीच नाही तिथं. फॅन नाही, कूलर नाही, आणि गेलं तर गेलं लग्नामध्ये कोणी पाणी तर विचारायला पाहिजे पा. ही फार वाईट गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. जर सन्मान होत नसेल तर तिथे चांगल्या लोकांना जे सन्माननीय असतात त्यांना बोलवलं नाही पाहिजे. लोकांना फेटे बांधत आहे, आलं त्याला विचारायचं या फेटा बांधतो, त्याच्यात गर्क. त्या बाया 2-3 ते काय काय लावत होत्या वाटीत घेऊन, काय काय बाया आल्या कोणी की त्याला लाव, ते फेटे बांधायचं काम पोरं करत होते. आणि आम्ही बसलो बा भंतीची लोक वरती, आणि आम्हाला वाटलं बा जेलमध्ये बसलो का काय आम्ही. कोणी जय भीम नाही, वंदामी नाही, वंदन नाही, पाणी देऊ का बा भंतेजी, कुठून आले काय आले काहीच नाही. लग्नात कशाचं काय असते बापा, सगळा नटा फटाने एकमेकाला विचारा, असाच कार्यक्रम असते. काही अपवाद वगळता. आणि त्यामुळे बघा लोक असे असतात की जर एखादं कोणी आलं तर त्यांना असा जय भीम वगैरे करायचं ना, तर जय भीम तर करते की नाही करते माहित नाही, पण ते जवळून जर गेलं की नाही, बाई असं माणूस असते असं पाहते ते, असं खालून वर खालून वर. आम्ही विचार केला बाई काय पाहत असेल नेमकं. मग भंतीची लोकांसोबत चर्चा केली आणि असं बारकाईनं पाहिलं तर ते पाहते यांचे कपडे कोणत्या क्वालिटीचे आणि आपले कोणते, यांच्याकडे दागिने कोणते आपल्याकडे कोणते, आणि त्यांना मानपान भेटते का आपल्याला भेटते की नाही, काय काय ह्या गोष्टी खालीवर खालीवर पाहते. सहन होत नाही. आपल्यापेक्षा कोणी जर चांगलं दिसत असेल, चांगल्या भारीचे कपडे बिपडे दागदागिने वालं, की हे मग म्हणते 2 नंबरच्या 2 नंबरच्या. दुसऱ्याचं सहनच होत नाही बापा, लय पोट दुखते असं भयंकर. आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल, आपल्यापेक्षा कोणी चांगलं असेल, आपली स्पर्धा करणारं कोणी जर भेटलं की मग बापा याला सांग त्याला सांग. तुम्हाला माहिती आहे की बाई बरोबर नाही बाई, पाले भंतीला बोलवलं, दान धर्म केलं, कुठून आणला पैसा काय माहित. म्हणजे असे लोक आहेत जगात. भगवान बुद्ध म्हणाले इथे वाईटाचीच निंदा होते असं नाही, तर चांगल्यांची सुद्धा निंदा होते बघा. अनिंदनीय असं कोणी नाही म्हणाले भगवान बुद्ध. मग ते बाबासाहेबही सुटले नाही, संत लोकही सुटले नाही, अरहंतही सुटले नाही, भगवान बुद्ध सुद्धा सुटले नाही याच्यातून. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले याला त्याला नाव ठेवण्यापेक्षा, याला त्याला हिनवण्यापेक्षा, याला त्याला दुःख देण्यापेक्षा आपण लोकांना असं हसून नमस्कार केला पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. कारण लोक फार दुःखी आहेत बघा या जगतामध्ये. खरं पाहिलं तर असंख्य लोक दुःखी आहेत. कोणाचं दुःख कोणतं तर कोणाचं दुःख कोणतं. म्हणून भगवान म्हणाले तुम्ही विचारत तर राहा. कोणती आई असेल, कोणते बाबा असेल, कोणी म्हातारा असेल, कोणी गरीब असेल, कोणी दीन दुबळा आहे, तब्येत वगैरे बरी आहे का तुमची, जेवण वगैरे केलं का तुम्ही, चहा वगैरे घेता का. बघा मी नेहमी सांगतो अगोदरच्या काळामध्ये, अगोदरच्या म्हणजे काय काही वर्षांपूर्वीचे जे लोक होते आपले, म्हणजे अडाणी होते, ते गरीब होते पण माणुसकी होती बघा त्यांच्यामध्ये, नाही का. घरी गेलं की चहाचा आग्रह करायचे, जेवणाचा आग्रह करायचे. आता कशाचा ढेकळाचा आग्रह आला, ते मोबाईल आला, मोबाईलवर सांगते म्हणते घरीच नाही म्हणते मी, आणि घरीच नाही म्हणते मी, सांगते बा हो म्हणते. खरंच अनुभव आहे हो, खरंच अनुभव आहे. प्रत्येकाला याचा अनुभव आहे. आणि आज बघा लोक खरं बाजूला हे प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि हा अनुभव फार डेंजर आहे. आणि याला कारण आहे की माणुसकी लोक हरवत चाललेली आहे. माणसाला किंमत राहिलेली नाही माणसांची. विशेष म्हणजे घरच्या माणसांची पण किंमत नाही बघा. मला पान फुलं वाहा असा कार्यक्रम आहे लोकांचा.
पोरांचा बापा तुम्ही त्याला अपवाद नसाल माहित नाही काही. तर अशा प्रकारे जीवनामध्ये मौर्याच्या नामकरणाबद्दल बापा झोपूनच आहे अजून पण. बरं झालं झोपलं, नाही तर ते रडला असता मला कार्यक्रम कॅन्सल केला असता, ते प्रवचन हे करू दिलं नसतं काहीच नाही. पण खरोखर ते पुण्यवान आहे म्हणून शांत आहे. तर अशा प्रकारे आम्हाला आईने, भोटकर आईने या ठिकाणी बोलावून हा सन्मान दिला, पुण्यकर्म केलं. आणि त्यामुळे अधिक मी बोलत नाही आहे, कारण रोजच बोलावं लागत आहे. भरपूर लोकांची अपेक्षा असते बोलाच, पण इकडं काय होते ते आमचं आम्हालाच माहीत. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं चांगलं नाही असं भगवंताचं वचन आहे बघा. कोणतीही गोष्ट असो, चांगली जरी असेल तर त्याचा अतिरेक चांगला नाही, तो म्हणजे साईड इफेक्ट होतो कुठल्याही गोष्टीचा. आणि त्यामुळे आम्हाला तसा होतो त्रास, पण कोणाला सांगता येत नाही. आणि त्यामुळे जास्त अधिक काय बोलत नाही. खरं तर हे महान पुण्य संपादन करण्यासाठी आपल्या मंदाई भोटकर यांनी आम्हाला इथे बोलावलं. भोजन, चिवर, परिष्कार आदी दान देऊन हे महान पुण्य संपादन जे काही केल्या जात आहे, या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध, धम्म आणि संघाच्या अनुकंपेने मौर्य बाळास मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे. परिवारास सुद्धा, दोन्ही परिवारास, भोटकर परिवार, क्षीरसागर परिवार या दोन्ही परिवारास सुद्धा या दान बलाने सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखंतो सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखंतो सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.